नमस्कार. पोस्टाची सर्वात लोकप्रिय योजना 1,00,000 रुपये गुंतवून तुम्ही 2,00,000 रुपये करू शकता. या योजनेसाठी नेमके कोण पात्र आहे, चला जाणून घेऊ. ही योजना विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना रिस्क फ्री आणि गॅरंटेड रिटर्न पाहिजे आहे. म्हणजे 100% धोका कमी आणि 100% पैसे तुम्हाला मिळणार आहे. कारण की गव्हर्नमेंटची स्कीम आहे. बँकेच्या FD पेक्षाही देखील या योजनेमध्ये व्याजदर जास्त मिळतो. त्या कारणामुळे ही योजना ही लोकांमध्येही देखील खूपच फेमस आहे आणि सरकारची हमी असल्याने तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. त्या कारणामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. ही योजना लहान आणि मध्यम बचत करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. कारण या योजनेमध्ये कमी रकमेपासून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. विशेषतः म्हणजे तुम्ही 2 वर्ष 6 महिन्यानंतर यातून पैसे देखील बाहेर काढू शकता. ज्यामुळे तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही पैसे या योजनेतून बाहेर काढू शकता. योजनेत 18 वर्षावरील कोणताही नागरिक, भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या मुलासाठी 10 वर्षावरील खातं उघडू शकता. तसेच जॉईंट अकाउंटची देखील यामध्ये सुविधा उपलब्ध आहे. ही योजना विशेषतः सिनियर सिटीजनसाठी आहे. यामध्ये गॅरंटेड रिटर्न तर भेटतं आणि यामध्ये रिस्कही देखील कमी आहे. जर तुम्ही सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर ही योजना खास तुमच्यासाठीच आहे. किसान विकास पत्र ही योजना खास तुमच्यासाठीच आहे. कमी रकमेपासून सुरू करून तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करू शकता आणि सरकारच्या समर्थनामुळे तुमच्या गुंतवणुकीला पूर्ण संरक्षण मिळते. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि आजच किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करून घ्या. तुमच्या भविष्याला सुरक्षित करा. यामध्ये तुम्ही 1,000 रुपयापासूनही देखील गुंतवणूक चालू करू शकता. त्यानंतर 1,000 रुपयाच्या पटीत कितीही रक्कम तुम्ही गुंतवू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त कितीही देखील पैसे गुंतवता येते. याची काही लिमिट नाही आहे. सुरक्षिततेचा जर विचार केला तर ही भारत सरकारद्वारे समर्पित योजना आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही खात्यामध्ये तुमचं नॉमिनी देखील नियुक्त करू शकता. ज्या कारणामुळे तुम्हाला जर भविष्यात काही झाले तर तुमच्या खात्यावरील पैसे तुमचे घरचे काढू शकतात. योजनेत सध्या 7.5% वार्षिक व्याजदर मिळतो, जो खातं उघडताना निश्चित केला जातो आणि संपूर्ण गुंतवणूक कालावधी स्थिर राहतो. उदाहरणार्थ जर तुम्ही 2025 मध्ये खातं उघडलं तर हा व्याजदर 115 महिन्यापर्यंत कायम राहील. ते आपण या तक्ता पाहून समजून घेऊ. 1,00,000 रुपये जर तुम्ही 115 महिन्यांसाठी गुंतवले तर तुम्हाला 2,00,000 रुपये मिळतील. 50,000 रुपये जर गुंतवले तर 115 महिन्याच्या नंतर तुम्हाला 1,00,000 रुपये मिळतील. 10,000 रुपये जर गुंतवले तर 115 महिन्याच्या नंतर 20,000 रुपये मिळतील. तुम्ही किसान विकास पत्र योजनेत 1,00,000 रुपये गुंतवले तर 115 महिन्यात म्हणजेच साधारण 9 वर्ष 7 महिन्यात तुम्हाला 2,00,000 रुपये मिळतील.